तुम्ही कधी नोटीस केलंय का की तुम्ही कधीच कोणाला नाही म्हणत नाही, सगळ्यांना मदत करायला पुढे उभं असता. कधीच तुम्ही कोणाच्या उपयोगी पडला नाही असं कधीच होत नाही. कोणाच्याही घरचा कार्यक्रम असो, कोणाचं लग्न कार्य असो, वाढण्यापासून ते शॉपिंग पर्यंत सगळी कामं करायला तुम्ही पुढे. त्यातही लोक तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेणार. एवढं करून सुद्धा आपल्याला जेवढा मिळायला पाहिजे तेवढा रिस्पेक्ट मिळतो का? तर बऱ्याचदा ह्याचं उत्तर नाही असं. आणि ह्याची उलटही दुसरी बाजू, या उलट काही माणसांना नॅचरली रिस्पेक्ट मिळतो. भलेही ते आपल्या इतकं आत्मीयतेने ते काम नको करू दे, पण तरी पण त्यांना रिस्पेक्ट मिळतो. ह्या मागचीच नेमकी कारण काय आहे आणि आपला कुणीतरी वापर करून घेतय, त्यापासून कसं आपण वाचलं पाहिजे ह्याची चर्चा करण्यासाठी आज मी तुमच्यासोबत इथं आहे. माझं नाव श्रेयस कांबळे, मी प्राध्यापक आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की लोक फक्त कामासाठी तुमचा वापर कसा करून घेतात आणि त्यापासून आपला स्वतःचा बचाव आपण कसा करायचा. तर पहिल्यांदा तर तुमच्या एक अनुभव म्हणून मी शेअर करतो. आपल्याला खूप दिवसांनी कुठल्या तरी आपल्या मित्राचा फोन येतो. आपल्याला असं वाटतं की अरे मी खरंच ह्याचा विचार करत होतो आणि त्याचाच फोन आला. आपल्याला असं वाटतं काहीतरी 4-2 चांगल्या गोष्टी त्याच्या बरोबर बोलाव्यात, पण त्याच क्षणी तो आपल्याला नेमकं त्याचं काय काम आहे ते सांगून टाकतो. आता त्याचं आपल्याकडे काम एकतर खरोखर काम स्वरूपाचं काम असतं किंवा पैसे स्वरूपाचं काम असतं. आता आपल्याला पैसे मागितल्यानंतर अर्थात आपल्यासारख्या माणसांना नाही म्हणणं जड जातं. आपण जे काही त्यांनी आकडा सांगितला असेल 2,000, 5,000, 20,000, 2,00,000, जे काही त्यांनी सांगितलं असेल आपण एका झटक्यात त्याला देऊन मोकळा होतो. बाबा रे तुला कशासाठी पाहिजे हे सुद्धा विचारण्याचे आपण त्रास घेत नाही. आता त्याच मित्राचं लग्न निघतं आणि लग्नाला तो सगळ्या मित्रांना बोलवतो आणि आपल्याला मात्र अगदी शेवटच्या क्षणी बोलावतो आणि तरी पण आपण जातीनं जातो, आपण जातोच त्या लग्नाला. आता हे नेमकं ऍडजस्ट करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळी आपल्यावरच कसं काय ते, म्हणजे समजून घेणारे आपणच, मित्रांना समजून घेणारे आपणच, मित्रांनी प्लॅन केला त्या प्लॅन नुसार वागायचं कोणी आपणच, मित्रांनी काहीतरी ठरवायचं त्यानुसार आपण वागायचं, घरच्यांनी काहीतरी ठरवायचं त्यानुसार आपण वागायचं. बॉसला सुद्धा जास्त काम करणाऱ्या कामगाराची जेव्हा गरज असते त्यावेळी बॉसला दुसरं तिसरं कोणी नाही आठवत, आपणच आठवतो. का होतं असं? तर ह्याचं एक सोपं कारण आहे. हे कारण म्हणजे आपण कधीही न घालून दिलेल्या बाउंड्रीज. एक लक्षात घ्या की दयाळूपणा, ऍडजस्टमेंट, समजूतदारपणा हे आपले चांगले गुणधर्म आहेत, पण ह्याच्या जोडीला आपल्याकडे एक दोष सुद्धा आहे. तो म्हणजे आपण कधीही कोणाला नाही म्हणालेलो नसतो, आपण कधी कोणाला आपल्या बाउंड्रीज सांगितलेल्या नसतात. हे म्हणजे काय आहे हे समजून घेण्यासाठी आता मी एक छोटस उदाहरण देतो रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनातलं. आंबे आता मिळतात, आंब्याचा सीझन चालू आहे. 500 रुपये डझन आंबे मिळतात आणि केळी 50 रुपये डझन मिळतात. आंबे फक्त 1.5 महिना अवेलेबल असतात आणि केळी 12ही महिने अवेलेबल असतात. हेच ते कारण आहे की आपण प्रत्येक हाकेला अवेलेबल असतो, आपण प्रत्येक गोष्टीला अवेलेबल असतो. मग ह्याचा अर्थ मदत करायची नाही असं आहे का? तर तसा नाहीये. मग नेमकं काय करायचं? तर ह्याच्या मागे आहेत काही कारण आणि ती कारण आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ की म्हणजे आपण काय केल्यामुळं आपला कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर नाही करून घेणार. कोणाच्या तरी उपयोगी आपण नक्कीच पडावं, पण कोणाच्या स्वार्थाला आपण नाही पुरावं असं मला तरी वाटतं. मग त्याच मित्राचा फोन जेव्हा येतो त्याला पैसे पाहिजे असतात. आता त्या मित्राकडून पैसे माघारी घेण्याची वेळ येते आणि आता आपण जेव्हा फोन करतो एक तर आपल्याला असं वाटतं अरे तो आता कामात असेल. बघा आपली विचार करण्याची पद्धत. त्यांनी विचार केलेला का तसा नाही, पण आपण अरे आता तो कामात असेल, आता तो बिझी असेल, हा त्याचा कामावर जायचा टायमिंग आहे, अरे तो अजून उठलाच नसेल झोपेतून, आपण थोड्या वेळाने करू. अशा पद्धतीचा विचार आपणच करत असतो. फायनली आपण त्याला कोणत्या ना कोणत्या क्षणी फोन करतो. आता फोन केल्यानंतर सुद्धा त्यांनी सांगायला पाहिजे ना की तो पैसे का नाही देणार, पण होतं ह्याच्या उलट आपणच विनवणी करत बसतो. अरे मला अरे मोबाईल घ्यायचा आहे, मला खूप पैशाची गरज आहे, अरे आमच्या घरातले अमुक तमुक आजारी आहेत, मला पैशाची गरज आहे, मला लॅपटॉप घ्यायचा आहे, मला काहीतरी नवीन घर बांधायचंय, काहीतरी नवीन करायचंय, मला पैशाची गरज आहे. आपणच विनवण्या करत बसतो, आपलेच पैसे. तुम्ही लक्षात घ्या हे झालंय काय? झालंय असं की आपलेच पैसे आपल्यालाच परत घेण्यासाठी आपल्यालाच कारण सांगावी लागतात. वास्तविक त्याला त्यांनी कारण दिली पाहिजे की बाबा तुझे पैसे मी का वेळेवर देऊ शकत नाही किंवा का मला डिले होतोय वगैरे वगैरे. अशा प्रसंगी आपण व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज पाठवतो, सीनवरती आपल्याला सोडलं जातं. हे असे प्रकार आपल्याच बाबतीत होतात. आता ह्याचा आपण जर मानवी वर्तनशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केला, म्हणजे आपण ज्याला ह्युमन बिहेवियर किंवा सायकोलॉजी जे म्हणतो, तर मानसशास्त्रीय दृष्ट्या ह्याची काय कारण आहेत आणि ह्याच्यापासून आपण कसं वाचायचं, तर आता आपण ह्याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा ह्या आपल्या महत्वाच्या आणि शेवटच्या सेक्शनकडे येऊया. ह्यापासून वाचण्यासाठी एक हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च झाला
आणि त्या रिसर्च मध्ये असं सांगितलं, असं दिसून आलं, त्या रिसर्चचा रिपोर्ट असा आहे की जी माणसं स्वतःच्या बाउंड्रीज व्यवस्थित आपल्या मित्रांना आणि आपल्या नातेवाईकांना सांगतात, त्या व्यक्तींना रिस्पेक्ट नॅचरली मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, त्या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ की बाउंड्रीज सेट करणं म्हणजे नेमकं काय. तर बाउंड्रीज सेट करणं म्हणजे एक साधी गोष्ट आहे की 9 ते 12, समजा मी विद्यार्थी आहे आणि मी सकाळी 9 ते 12 या वेळेत अभ्यास करणार. तर मी जर असं म्हणालो की मी सकाळी 9 ते 12 अभ्यास करतो आणि त्यामुळे मी फोन उचलू शकणार नाही, किंवा मी तुमच्या कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी जायचंय तर मी तुमच्या बरोबर येऊ शकणार नाही. आता रोज 9 ते 12 मी बिझी असतो असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे मी माझी बाउंड्री सेट केली की तुम्हाला मला फोन करायचा आहे तर सकाळी 9च्या आत करा किंवा दुपारी 12 नंतर करा. तुम्हाला माझ्याकडे काहीतरी काम आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय तरी सुद्धा तुम्ही मला 9 ते 12 ह्या वेळेत नाही भेटलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की माझी तुमच्या इथं गरज आहे तरी पण सकाळी 9 ते 12 हा माझा अभ्यासाचा वेळ आहे. तर ह्याला म्हणायचं सेटिंग बाउंड्रीज. आता ह्या बाउंड्रीज सेट केल्यानंतर त्याच रिपोर्टमध्ये पुढे असं आले की पीपल रिस्पेक्ट द बाउंड्रीज. म्हणजे लोक भलेही तुमच्या व्यक्तिमत्वाचा अनादर करतील पण तुम्ही जर काहीतरी बाउंड्री सेट केली तर लोक त्याचा नक्कीच रिस्पेक्ट करतील की अरे नाही नाही, त्याला 9 ते 12 त्याचा अभ्यासाचा वेळ आहे, त्याला डिस्टर्ब करायला नको. ह्या अर्थाने एक तुमची चांगल्या अर्थाने ओळख पण होते. आणि ज्यावेळी आपण अशी बाउंड्री काहीतरी सेट करतो त्यावेळी नक्कीच आपल्याला पुढच्या माणसाला दुखवायचं नसतं किंवा ऍटिट्यूड दाखवायचा नसतो किंवा आपला इगो सॅटिस्फाय करायचा नसतो. तर आपल्याला एक चांगली बाउंड्री ह्याच्यासाठी तयार करायची असते की आपली स्वतःची ग्रोथ होऊ शकेल, आपल्याला स्वतःला स्वतःच्या ग्रोथसाठी तो वेळ देता येईल. आता ह्यावरती वाचण्याचा आता दुसरा उपाय, पहिला आपण बघितला की पीपल रिस्पेक्ट बाउंड्रीज, वी मस्ट सेट देम. दुसरा उपाय तो म्हणजे व्हिटॅमिन एन. आता तुम्ही म्हणाल की आम्ही व्हिटॅमिन ए ऐकलंय, व्हिटॅमिन बी ऐकलंय, व्हिटॅमिन के पण ऐकलंय, व्हिटॅमिन एन काय? व्हिटॅमिन एन आहे व्हिटॅमिन नो, म्हणजे नाही म्हणायला शिकणं. बर, हे नाही म्हणणं अरोगंटली आहे का? तर अजिबात नाही. अत्यंत शांतपणे आणि विनम्रपणे आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. हे कसं आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे टू स्टॉप ओव्हर एक्सप्लेनिंग. कोणत्याही गोष्टीचं एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन देणं बंद करणं. आणि शेवटची ती म्हणजे एक वाक्यप्रचार आहे इंग्रजीतला, लेट मी चेक माय शेड्यूल. तर ह्याची सवय स्वतःला लावून लेट मी चेक माय शेड्यूल म्हणजे माझं वेळापत्रक बघून मी सांगतो की बाबा मला त्यावेळी तिथं तुझ्यासाठी अवेलेबल राहता येईल का, किंवा मला तिथं तुझ्यासाठी येता येईल का, किंवा अमुक ही गोष्ट मला करता येईल का त्यावेळेत. तर मी पुन्हा एकदा आता जे आपण 4 उपाय बघितले की लोक तुमचा फक्त कामापुरता वापर करून घेतात, हे तर फिक्स आहे. पण त्यापासून वाचण्यासाठी जे चार उपाय बघितले ते खालील प्रमाणे बघा. पहिला म्हणजे पीपल रिस्पेक्ट बाउंड्रीज, आपण त्यांना बाउंड्रीज सेट करून दिल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट व्हिटॅमिन एन म्हणजे नाही म्हणायला शिकणं. तिसरी गोष्ट ओव्हर एक्सप्लेनिंग नाही करणं. आणि चौथी गोष्ट ती म्हणजे आपल्या वेळापत्रकाप्रमाणे सगळी कामं करणं. तात्पर्य, खूप समंजस राहा, खूप सोज्वळ राहा, सगळ्यांना मदत करा, पण स्वतःची व्हॅल्यू कमी न करता हे सगळं करा. थँक्यू. भेटूया पुन्हा एकदा अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला हा चॅनल बुकमार्क मराठी नवीन आहे. आपण ह्याच सायकोलॉजिकल गोष्टींवरती खूप माणूस नेमका वागतो कसा ह्याच्यावरती खूप सारी चर्चा करणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.